नमस्कार. आज आपण सूर्यनमस्कारामध्ये श्वसन कसं करायचं हे पाहणार आहोत. सुरुवात करूया. एक, यामध्ये श्वसन सामान्य असलं पाहिजे. जेव्हा आपण सेकंड पोझिशन घेतो त्यावेळेस श्वास घेत मागे जायचं आहे. मागे गेल्यावरती श्वास सोडून द्यायचा आहे आणि ब्रीदिंग नॉर्मल ठेवायची. 1 2 3 ला श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत सोडत खाली वाकायचा आहे. खाली गेल्यानंतर श्वसन सामान्य. 4 मागे जाताना श्वास घ्यायचा, श्वास सोडून द्यायचा, श्वसन सामान्य. पुन्हा श्वास घ्यायचा, खाली वागताना श्वास सोडायचा आहे अधोमुख श्वासासनात. 5 ब्रीदिंग नॉर्मल. नेक्स्ट ब्रीद इन, ब्रीद आउट. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडून द्यायचा मागे गेल्यावर. ब्रीदिंग नॉर्मल. पुन्हा श्वास घ्यायचा, पुन्हा श्वास सोडत डोकं आत घ्यायचं खाली. पुन्हा पुढचा एक पाय पुढे घेत असताना श्वास घ्यायचा, मागे जाताना श्वास सोडून द्यायचा. नेक्स्ट स्टेप करताना पुन्हा श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडून डोकात. एक पाय बाहेर घ्यायचा आहे, श्वास घेत मागे जायचं आहे. श्वास घेऊन पूर्वस्थिती करायचं. कशा पद्धतीने श्वसन करायचं हे आपण पाहिलं. यामागची टेक्निक जी आहे ती लक्षात घेतली. जेव्हा आपण कुठलीही पोझिशन घेत असतो त्यावेळेस श्वास घेऊन त्या पोझिशनमध्ये जाताना श्वास सोडून द्यायचा. पूर्णपणे ती स्थिती घेतल्यावर श्वास सोडून द्यायचा आणि त्यानंतर त्या पोझिशनमध्ये श्वसन सामान्य ठेवायचं आहे. मग नेक्स्ट पोझिशन जेव्हा आपण घेतो तेव्हा पुन्हा हाच प्रकार रिपीट करायचा आहे. श्वास घ्यायचा आणि श्वास सोडून द्यायचा. अशा पद्धतीने तुम्ही सूर्यनमस्कारामध्ये श्वसन करायचं आहे. अशा पद्धतीने सूर्यनमस्कारामध्ये श्वसन करा आणि हा सराव अधिक काळ करण्याचा प्रयत्न करा. 6 सूर्यनमस्कार, मग 8, मग 12 अशा पद्धतीने तुमचा जो कालावधी आहे सूर्यनमस्काराचा तो वाढवा आणि छान प्रॅक्टिस करा. थँक्यू सो मच.